पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निबिड अरण्यात एक लाकूड तोड्याला लाकडे तोडण्यासाठी आला होता. आपणास भरपूर लाकडे मिळतील या हेतूने त्या झाडावर आपला कुऱ्हाडीचा घाव घातला व लाकडे तोडायला लागला. त्याचा एक घाव चुकून त्या वारुळावर लागला. त्या क्षणी त्या वारुळातून रक्ताची एक चिळकांडी उडाली. ते पाहून लाकूड तोड्या घाबरला. क्षणभर त्याला काय करावं हे सुचना. लाकूड तोड्याने त्या अवस्थेतच वारुळाची माती लगेचच उपसण्यास सुरुवात केली. तो एक तेजपुंज ऋषी त्या वारुळात आसन घालून बसलेला त्याने पाहिला. त्याच्या तेजाची प्रभा सगळीकडे पसरली होती. त्या ऋषीच्या मांडीतून भळाभळा रक्त वाहत होतं. हे अघोरी कृत्य आपल्या हातून घडलंय व आपण या पापाचे धनी झालो असा विचार त्याच्या मनात आला. तो लाकूड तोड्या दुःख वेगाने रडू लागला. इतक्यात त्या योग्याची समाधी भंग पावली. ते देहभानावर आले. ऋषींनी आपली समाधी विसर्जित केली व त्या लाकूड तोड्याकडे मंद स्मित करीत ते ऋषी पाहू लागले. तेव्हा लाकूड तोड्या लगेचच धावत पुढे आला व त्याने त्या ऋषींचे चरण धरले. त्या ऋषींनी लाकूड तोड्यास अभयदान दिले. तपस्या संपवून इथूनच ते सिद्ध पुरुष विश्वकल्याणासाठी बाहेर पडले. हे सिद्ध म्हणजेच चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ. भगवंताचा हा अवतार महाराष्ट्रात झाला ही केवढी तरी भाग्याची गोष्ट. परंतु अवताराला सर्व प्रांत आणि देश हे सारखेच असतात. संपूर्ण विश्वाच्या आणि मानव वंशाच्या कल्याणासाठी उद्धारासाठी भगवंत भूतलावर संत म्हणून अवतार धारण करीत असतो. स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला आहे. माऊली इसवी सन 1856 मध्ये प्रकट झालेले श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे महाराष्ट्रातील आधुनिक संत होऊन गेले. स्वामी समर्थ हे सध्याच्या आंध्र प्रदेशातल्या श्रीशैल्यम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून प्रकट झाले. दत्त संप्रदायातील श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. मी नरसिंह भान असून श्रीशैल्यम जवळील कर्दळी वनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नरसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. त्यांनी तेथून असे तो हिमाचल भ्रमण केले. स्वामी समर्थांनी शेगावचे श्री गजानन महाराज, शिर्डीचे श्री साईबाबा, श्री शंकर महाराज यांना दीक्षा दिली. स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावात स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले. श्री सद्गुरू रामानंद बीडकर, श्रीकृष्ण सरस्वती, ताजुद्दीन बाबा, रामकृष्ण परमहंस आदींना सुद्धा स्वामींची दीक्षा मिळाली आहे. ते फार मोठे शिष्य होऊन गेले आणि त्यांनी महान कार्य केली. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा स्वामी अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनर नाम संवत्सरे रविवार दिनांक 6/4/1856 हा होता. त्यांनी अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले. सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास और उससे भी बड़े श्री स्वामी समर्थ महाराज अशी त्यांची महती आहे. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या अनेक भक्तांना अभयदान दिले. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांची महती वर्णन केली जाते आणि त्या महतीप्रमाणे भक्तांच्या संकट काळात स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहतात याची प्रचिती आजही असंख्य भक्तांना येते. इसवी सन 1875 सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिला होता. स्वामींनी अनेकांचा उद्धार करून इसवी सन 1878 मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला. हम गया नहीं अभी जिंदा है असे म्हणणाऱ्या स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे.
ते संपलेले नाही. स्वामी समर्थ महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून त्यांचे आयुष्य मार्गी लावतात व अनंत काळापर्यंत ते करतही राहतील. आज देखील श्री स्वामी महाराज जो जो भेटेल त्याचा उद्धार अनेक मार्गातून करत असतात. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.